मी जिंजी किल्ला बोलतोय. ओळखलत मला? मी तामिळनाडूच्या विल्लुपुरम जिल्ह्यात उभा असलेला सह्याद्रीच्या काळजाचा एक तुकडा. इतिहासकारांनी मला पूर्वेकडील जिब्राल्टर म्हटलं, शत्रूंनी मला अभेद्य दुर्ग मानलं, पण माझ्यासाठी माझी खरी ओळख म्हणजे मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला एक साक्षीदार आहे. क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की. माझा जन्म 9व्या शतकात झाला. कोणार राजवंशाच्या हाताने माझ्या पायाभरणीची पहिली वीट रचली गेली. पुढे चोल राजे आले. विजयनगरच्या नायकांनी माझ्या अंगाखांद्यावर भव्य तटबंदी आणि उंच बुरुज चढवले. राजगिरी, कृष्णगिरी आणि चांद्रायण दुर्ग या 3 टेकड्यांना आपल्या कवेत घेऊन मी शतकानुशतके उभा होतो. पण माझ्या नशिबाचं सुवर्ण पान उघडलं ते 17व्या शतकात. साल होतं 1677. महाराज दक्षिण दिग्विजयासाठी निघाले होते. त्यांच्या घोड्यांच्या टापांचा आवाज जेव्हा माझ्या कानावर पडला तेव्हा मला जाणीव झाली की आता माझं भाग्य बदलणार आहे. महाराजांनी मला पाहिलं, माझी अभेद्यता पारखली आणि आदिलशाहीच्या तावडीतून मुक्त करून मला स्वराज्याच्या नकाशावर मानाचं स्थान दिलं. त्यांनी केवळ मला जिंकलं नाही तर माझ्या ढासळलेल्या तटबंदीची डागडुजी केली, मला अधिक भक्कम केलं. त्यांच्या पदस्पर्शाने माझ्या प्रत्येक दगडाला जणू नवसंजीवनी मिळाली. महाराजांनी माझ्यावर टाकलेला विश्वास किती सार्थ होता हे जगाने नंतर पाहिलंच. मुघलांच्या अफाट फौजांनी जेव्हा स्वराज्याला वेढलं होतं तेव्हा मीच होतो जो त्यांच्या छातीवर पाय देऊन उभा राहिलो. कित्येक वर्ष मी मुघल सेनापतींना झुंजवत ठेवलं. त्यांना वाटलं होतं मला जिंकणं सोपं आहे, पण माझ्या अंगावरच्या त्या शिवछत्रपतींच्या संस्कारांनी मला कधीच झुकू दिलं नाही. आज लोक इथे येतात, माझे फोटो काढतात, फिरायला येतात, पण जेव्हा तुम्ही माझ्या तटबंदीवर हात ठेवता तेव्हा तुम्हाला आजही त्या काळचा इतिहास जाणवेल. इथे आजही महाराजांच्या दूरदृष्टीचा सुगंध दरवळतो. मी केवळ दगडमातीचा ढिगारा नाही, मी मराठ्यांच्या असीम पराक्रमाची आणि बलिदानाची गाथा आहे. काळ बदलला, पिढ्या बदलल्या, पण माझ्या अंगाखांद्यावर कोरलेली छत्रपतींच्या पराक्रमाची ही गाथा कधीच पुसली गेली नाही. हा केवळ माझा सन्मान नाही, तर हा सन्मान आहे महाराजांच्या दूरदृष्टीचा आणि या मातीतील शौर्याचा.